नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर पेणमध्ये संपन्न. रायगडात हुंडाबळी व शेतकरी आत्महत्यांचे प्रकार नाहीत. जिल्हाधिकारी किसन जावळे. तर कार्यक्रमात गर्दी वाढविण्यासाठी पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांनाच पाचारण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागातर्फे पेण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी मार्गदर्शन करताना रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी रायगड जिल्ह्याचा गौरव करताना सांगितले की रायगड जिल्ह्यात हुंडाबळीची प्रकरण होत नाहीत. तसेच माझ्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्येची घटना घडलेल्या नाही. या सामाजिक जाणीवा आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा अभिमान आहे. लॅप्टोस्पायरोसिसमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना गंबूट वाटण्याचा निर्णय घेतला असून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे लॅप्टोस सारख्या आजारांपासून तसेच सर्पदंशाच्या धोक्यापासून शेतकऱ्यांचे संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. घर बांधणी संदर्भातील शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देताना त्यांनी सांगितले की घर बांधणीसाठी आता अकृषिक एनए परवानगीची आवश्यकता नसून संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेची बांधकाम परवानगी असणे पुरेसे आहे. तसेच तुकडाबंदी व पांढर रस्त्याबाबतही त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी केले. या शिबिरात महसूल विभागामार्फत विविध प्रकारांचे शेकडो दाखले आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच वन हक्क, आर्थिक सहाय्य, बचत गट लाभ, नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाई, पीएम स्वामित्व योजना, दिव्यांग व अंध कल्याण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, आयुष्यमान भारत कार्ड आदी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पेण सुधागडचे प्रांताधिकारी व तहसीलदार, आदिवासी प्रकल्प अधिकारी, वन खात्याचे अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक आणि लाभार्थी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानासाठी खास रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी इथं आलेले आहेत आणि त्यांनी एक आता घोषणा केलेली आहे की सर्वांना येण्याची गरज नाही आणि खरंच येण्याच्या मुळे अनेक यांना घर बांधण्याची प्रक्रिया जी होती त्याच्यामध्ये अडथळा येत होता. त्याबद्दलच मला त्यांना विचारायचं, साहेब नक्की ती कशी प्रक्रिया आहे की येण्याबद्दलची? पूर्वी जमीन महसूल अधिनियमामध्ये एखाद्या जमिनीच्या अकृषिकरणासाठी जर वापर करायचा असेल तर त्याला अकृषिक परवानगी घ्यावी लागायची आणि अकृषिक परवानगीची प्रक्रिया अतिशय किचकट होती. विविध विभागाचे त्याला ना हरकत दाखले प्राप्त करून घ्यावे लागायचे आणि त्याच्यानंतर मग जिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांच्याकडून येणे परवानगी मिळायची. ही अतिशय किचकट आणि लांबलचक प्रक्रिया. त्यामुळे बरेच लोक त्या म्हणजे आपल्या एखाद्या प्रकल्पापासून कधी कधी दूर जायचे. महाराष्ट्र शासनाने महसूल मंत्री महोदय बावनकुळे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी असा निर्णय घेतला की जमीन महसूल संहितेमधील अकृषिक परवानगीची तरतूदच काढून टाकायची. आता जमीन महसूल कायद्यातील अकृषिक परवानगी देण्याची किंवा ती घेण्याची तरतूद पूर्णतः काढून टाकलेली आहे. आता कोणालाही कुठल्याही कामासाठी अकृषिक परवानगी घेण्याची गरज नाहीये. आता त्यांनी फक्त आपलं जे काही बांधकाम आहे ते बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवानगी देण्यासाठी जे सक्षम प्राधिकरण आहे, मग ती ग्रामपंचायत असेल किंवा ती नगरपालिका असेल, महापालिका असेल, सिडको सारखं प्राधिकरण असेल, MMRDA असेल किंवा MSRDC असेल किंवा यथास्थिती ज्या ठिकाणी प्रादेशिक योजना लागू त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील त्यांची त्यांनी परवानगी घेऊन तेवढं ते बांधकाम करावं. परंतु अकृषिक परवानगी घेण्याची आता कोणालाही गरज नाहीये. हा अतिशय महत्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा. धन्यवाद. कार्यक्रमात गर्दी वाढविण्यासाठी पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांचा पाचारण. हॉलमध्ये गर्दी वाढावी म्हणून दरवेळीप्रमाणे यावेळी देखील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गणवेशात न बोलवता बिगर गणवेशात बोलून हॉल भरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अंगणवाडी ताईंना 2 ते 2.5 तास उभे राहून कार्यक्रम पाहावे लागले. या अभियानाशी अंगणवाडी सेविकांचा काही मात्र संबंध नसताना देखील त्यांना आज हॉलमध्ये एक प्रकारे डांबून ठेवले होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.